या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. साळी माळी आणि धनगर समाजाला आता संधी मिळणार नाही असं वक्तव्य ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलं. याचे पडसाद सोलापुरात उमटले. मराठा आंदोलक राम जाधव यांनी आपली प्रतिक्रिया देताना दोन समाजात तेढ नको अशी भावना व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी निवडीत मराठा समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत सोलापुरात मराठा आंदोलकांनी भाजपा विरुद्ध आंदोलनाचं सत्र सुरू केलं. कोणत्याही परिस्थितीत महापौर पद मराठा समाजाला मिळालं पाहिजे अशी भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत मराठा समाजाला न्याय देण्यात आला. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी देखील मराठा कुणबी उमेदवाराला संधी देण्यात आली. यावरून ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले. असंच सगळं सुरू राहिलं तर अन्य समाज घटकाला न्याय मिळणार नाही असं वक्तव्य करत आंदोलनाचा देखील पवित्रा घेण्यात आला. यावर मराठा आंदोलक राम जाधव यांनी लक्ष्मण हाके यांना दोन समाजात तेढ निर्माण करू नका असा सल्ला दिलाय. त्यांनी उद्या भविष्यात ओबीसी मोर्चा काढलं तर मराठा समाज सुद्धा ज्या पद्धतीने लाखोचे मोर्चे काढलेत आम्ही सुद्धा रस्त्यावर तिथं उतरणार आहे. पण आता आमच्या आंदोलनाचा विजय झालेला आहे. थोडक्यात जिल्हा परिषद बाबतीत असतील, सातारा बाबतीत असतील, फलटण बाबतीत असतील, मराठा समाजाला तिथं प्रमुख पदं दिलेले आहेत. राहिला विषय आता सोलापूर महापौर पदाचा. आमदार देवेंद्र कोटे आणि महापौर विनायक कोंडेल यांना मराठा समाजाचा आदर असेल, यांना भविष्यात जर मराठा समाजाचे मतं पाहिजे असतील तर ते 1.25 वर्ष मराठा समाजाचा महापौर करण्याचा तिथं निर्णय घेतील. लक्ष्मण हाकेंच्या भूमिकेचा तुम्ही निषेध करताय का? तर निषेध आहे ना. त्याने आम्ही म्हणजे त्यांनी जे आता खालच्या पत्र त्यांनी टीका केलेत की हे बोगस कुणबी प्रमाणपत्र आहेत असे त्यांनी वक्तव्य केलेले आहेत. एकही बोगस कुणबी प्रमाणपत्र आहे असं लक्ष्मण हाकेंनी तिथं सिद्ध करून दाखवावे. चुकीचं मराठा समाजाबाबतीत वारंवार गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी कायम वक्तव्य करत आहेत आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं त्यांनी काम करत आहेत. आपण बघितलात गेल्या 3 दिवसापासून आम्ही सातत्याने ओबीसी समाजाचे नेते दीपक बोराडे हे धनगर आरक्षणासाठी तिथं उपोषणाला बसले. मराठा समाज तिथं जाहीर पाठिंबा दिलाय. अनेक मराठा समाज बांधव धनगर समाजाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई आझादमध्ये इथे दाखल होत आहेत. अशा जे हाकेसारखे लोक असल्यामुळं हे ओबीसी आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या भविष्य काळात मोठा तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापुरात खुला प्रवर्ग असताना ओबीसी समाजाचा महापौर झालाय. हा मराठा समाजावरचा अन्याय नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साताऱ्यात मराठा कुणबी उमेदवाराला संधी देण्यात आली, अर्थात ओबीसीला संधी देण्यात आली. मग लक्ष्मण हाके यांची ओरड कशासाठी असा प्रश्न राम जाधव यांनी उपस्थित केला. लक्ष्मण हाके यांच्या अशात भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी आमने सामने आले अशी खंतही राम जाधव यांनी व्यक्त केली आहे. तर गेल्या 32 वर्षामध्ये 3दा पद्मशाली समाजाला महापौर केलेले आहेत. महेश कोटे असतील, यन्नमते असतील, अशा अनेक लोकांना तिथं संधी दिली होती. आमची मागणी महापौरसाठी होती. तुम्ही महापौर मराठा समाजाचा करायचा होता, उपमहापौर पद्मशाली समाजाला विनायक कोंडेल यांना करायचा होता. आमची मागणी किंवा प्रमुख पद आम्हाला तुम्ही द्या म्हणून. तुम्ही आमच्यावर मराठा समाजावर जो राजकीय प्रमुख पद न दिल्यामुळे जो राजकीय अन्याय केला आहे त्या विरोधात आम्ही हे आंदोलन तिथं उभा केलं होतं. आमचं कुठल्या व्यक्ती किंवा जातीच्या विरोधात हे आंदोलन नव्हतं. आमचं जो व्यक्ती समाजावर अन्याय केला आहे, जो लोकांनी गेल्या 32 वर्षात संधी दिली नाही त्यांच्या विरोधात हा आंदोलनाचा लढा आमचा उभा होता. यांना जर भविष्यामध्ये मराठा समाजाचा आदर असेल, मराठा समाजाची मतं पाहिजे असतील तर विनायक कोंडेल यांचा 1.25 वर्षाचा महापौरचा कार्यकाळ संपल्यानंतर 1.25 वर्षाचा मराठा समाजाचा महापौर त्यांनी करावा. कारण 2.5 वर्षानंतर रोटेशन पद्धत असल्यामुळं तिथं परत चिठ्ठी निघणार आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये सर्वसाधारणची चिठ्ठी नसणार आहे. तिथं ओबीसी पुरुष आणि एससी पुरुषची चिठ्ठी असणार आहे. जर भाजपच्या प्रमुख लोकांना जर मराठा समाजाचे मतं पाहिजे असतील तर ते 1.25 वर्षाचा महापौर करण्याचा निर्णय घेतील. जर 1.25 वर्षानंतर मराठा समाजाचा महापौर झाला नाही तर आम्ही ह्या सर्व मराठा देशी लोकांना मतपेटीतून उत्तर देणार.